मत्ताय लिहिलं धडस खबर 14 अध्याय. थे वगतीत गलिलय प्रांतमाले अधिपती होलो हेरोदु येसू गूर्चून ऐकलन. त्याचे सेवकुला संघ असं म्हटलन, यांना बाप्तिसन देवाचं योहानु म्हणून माझं नम्मकम. त्यांना वाचून आलं, त्यासाठीच अद्भुताल कराचं शक्ती त्यांनात आहे. हेरोदू तसं कहाले म्हटलन म्हटल्या. त्या पण अद्दी हेरोदूचं भाऊ झालं फिलिप्पूची बयल झाली. हेरोदियाचे कारणमाकून योहानु तो बंदिंचून बंदेखान्यात घातलन. कहाले म्हटल्या, योहानु त्यांना संग तुन तीम्यात तसं थोंगेन नायम नो हे म्हटलन. त्यांना योहानु तर मरून टाकाव म्हणून घेतलन. पण पजाले भिलं. कहाले म्हटल्या, त्याई योहानु तर प्रवक्ता म्हणून नम्मुला. पण हेरोदूचा जन्मदिन आलेतवर हेरोदियाची लेकीन हेरोदू पुढं तेत आले अख्ख्यां पुढं नाचून हेरोदू तर संभ्र पालन. त्यासाठी त्यांना मज्जाने तुन काय मागले काही देत म्हणत तीम्या संग म्हटलन. त्यालागी तीम्याची माय सांगल्याच्याने तीम्या बाप्तिसम देवाचं योहानूचं डोई थर्यात घालून एत्तस आत्ता मला द्या म्हणून त्यांना आता हटकलन. राजा हे ऐकून दुःख पडलं. पण त्यांना करले भाषाचं कारणमाकून त्यांना संग जेवणाला बसून राहिल्याचं कारणमाकून त्यात देवा म्हणून आज्ञा देऊन भाटूला आता धाडून बंदेखान्यात राहिलं योहानूचे डोयेत तोडवलन. त्याई डोयेत थर्यात घालून ते अंड्रीले दिला. तीम्या त्यात तीम्याच्या मायेजवळ धरून गेले. तवर योहानूची शिशू येऊन त्यानाच्या अंगात धरून घेऊन जाऊन गर्दे घातला. अजून जाऊन येसूला ते संगत सांगला. येसू ते ऐकून पडवा वेगून तेत्तून माणसं कोणी फिरनाईटल्या जागी एकलंच निघून गेलं. ते संगत ऐकून पजाचे गुंपुలు पटणामातून चालत त्यांना मग गेले. येसू पडवा उतरले तवर मोठे पजाचं गुंपू तर देखटलन. त्यांना त्यावर दया दाखवून त्यांचे रोगांना आता धड केलन. दिवस गेले तवर त्यानाचे शिशुलू त्यांना जवळ येऊन, हे कोणी नाईटलं जागा आत्ताच्या आलेच दिवस गेलं, हे पजा आता धाडून दे. त्याही गावात जाऊन खावासाठी काय त्यानं घेऊन घेतात. पण येसू त्या संघ असं म्हटलन, त्याही जाणं अनुसरम नाही, तुम्हीच त्यांना खावासाठी काय त्यानं द्या. त्याही त्यांना संघ असं म्हटला, एत्ता हमा जवळ राहिले 5 भाकरी 2 मासऱ्या मात्रमस. त्यानं त्यांत मा जवळ धरून घेऊन या म्हटलन. तवर पिवरे गवतावर बसा म्हणून पजाचे गुंपुलाले सांगलन. तवर त्या 5 भाकरी 2 मासऱ्या हाती धरून घेऊन हबराकडे देखत देवाले कृतज्ञताला सांगलन. तवर भाकरी मोडून शिशुलाले दिलन. शिशुल त्यांत पजाले वाटू घातला. अख्खी पोटूभर खाला. त्या मग्गन शिशुलू त्या ऊरले तुकडाल 12 शनिवडे नात भरला. तेत्त 5000 जण दादूला खाला. त्या संघ मिरून लेकरनं बायका सुगा खाला. संघस येसू पजाचे गुंपुला आता धाडून देत शिशुला तर त्यांना अजून अद्दी तेबायच्या ओड्डूवर जा म्हणून पडवा वेगवलन. ते पजा गुंपुला आता धाडून दिल्यांपायी प्रार्थना करायला त्यांना एकलंच डोंगरावर गेलं. दिवस गेले तवर त्यांना तेत्त एकलंच राहिलं. तवर चालेस ते पडवा ओड्डूले किती दूर आहे. वराधुंदाड येत राहिलं ते पडवा तडलाले लोटून जात राहिलं. तुकडा हरवाच्या वगतीत येसू समुद्रमावर चालत त्यांजवळ आलं. पण त्यांना पाण्यावर चालत राहणं देखून शिशुल गाबर पडून ते सायली अंगरचं भूत होय म्हणून भरी भेवाकून कीकल घातला. संघस येसू त्या संघ मिनस हो भ्यानोक धैर्य माकून राहा म्हणून म्हटलन. पेतुरू त्यांना संघ, प्रभू हक्क तुनस झाल्याक मीन पाण्यावर चालत तू जवळ येसे मला आज्ञा दे म्हटलन. त्यांना यम म्हटलन. पेतरू पडवा उतरून पाण्यावर चालत येसूकडे गेलं. पण त्यांना वरहाने बडाकून विहिरत राहणं देखून भिवून बुडून जात प्रभू मत कापाड म्हणून कीकल घातलन. संघस येसू हात फोगरून त्यांना धरून घेऊन कमी विश्वासम राहिल्या. कहाले तुन अनुमान पल्लास म्हणून त्यांना हटकलन. त्याही पाडवा वेगले तवर वरहाने आगली. पाडव्यात राहिली त्यांना जवळ येऊन हक्क तुन देवाचा लेख होस म्हणून त्यांनाले आराधना करला. त्याही समुद्रम दाटून गिन्नेसरतू प्रांतम चेरून घेतला. त्याची माणसं त्यांना अरग करून सैग्रहाले प्रांताला अख्ख्यात खबर धाडून रोगेलेनाथ अख्ख्यांत त्यांना जवळ येवारला. अजून रोगनाकून राहिलेनाथ तुझ्या अंगल्यात शेंडा मात्रमस हबडू दे म्हणून त्यांना बतमीला आला. तसं हबल्ले नाले अख्ख्यांले पुरागा धड होलं.